नमस्कार मित्रांनो, मी ओमकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या शॉर्ट ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललो आहे पुण्याला, बघू शकता तुम्ही बसमध्ये बसलो आहे आणि जे म्हणजे मला आज छोटं काम होतं त्यासाठी मी निघालो आहे. म्हणलं चला पटकन काम वगैरे आवरतो आणि भेटतो तुम्हाला. तर म्हणलं आता आलो आहेस पुण्याला, तर म्हणलं खूप दिवस झाले मेट्रोमध्ये आपण काय जेव्हापासून पुण्यातली मेट्रो झाली तेव्हापासून आपण काय मेट्रो फिरलेलो नाही आणि प्लॅटफॉर्मसुद्धा काही बघितलं नव्हतं. मी असंच नॉर्मल बघण्यासाठी गेलो होतो मित्रांनो. आणि जेव्हा मी ते काउंटरमध्ये विचारलं तिकीटबद्दल असं चौकशी वगैरे, तर तो काउंटरवाले म्हणले की ₹20. मग म्हणलं ₹20 तर सोडायचं कशाला, घेऊच फिरून नाही का. मग लगेच तिकीट वगैरे काढलं मित्रांनो आणि लगेच मग आलो वरती मेट्रो स्टेशनला. मला खूप म्हणजे भारी वाटलं, म्हणजे मी मेट्रोमध्ये आज फिरणार आहे पहिल्यांदा आणि आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिलाच मुलगा आहे, तो मेट्रोमध्ये आता फिरतो आहे. तर मला खूप आनंद आहे मित्रांनो आणि बघू शकता आपली ट्रेन आलेली आहे. खूप अशी मस्त आहे मित्रांनो, एसी वगैरे आतमध्ये सुखसुविधा सगळ्या आहेत. 5-5 मिनिटाला साऊंड वाजतो की हे स्टेशन आहे, ते स्टेशन आहे. तर असा म्हणजे आपला मेट्रोचा प्रवास आज खूप मस्त झाला. तर मित्रांनो, तुम्हाला जर फुल व्हिडिओ बघायचा असेल तर मी या व्हिडिओच्या खाली लिंक देतो आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. कारण की खूप इंटरेस्टिंग होणारी व्हिडिओ मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. व्हिडिओ असा सोडत जाऊ नका मित्रांनो, त्याला लाईक सबस्क्राईब करत जावा. आणि फायनली बघू शकता मी म्हणजे भटकलो होतो मित्रांनो, त्यामुळे मी परत ज्या स्टेशनवरून मी सुरुवात केली तिथून परत मी म्हणजे परत तिथं आलो आणि तिथून परत दुसरी ट्रेन पकडून स्वारगेटला गेलो. कारण काय मित्रांनो, पहिला प्रवास असल्यामुळे मी जरा म्हणजे मी असं भटकलो. मला स्वारगेटचं स्टेशनच सापडत नव्हतं. मग मी कोणाला तरी विचारल्यानंतर मग मला ते कळलं कुठं जायचं आहे काय ते. आणि अशा प्रकारे मग मी ते मोठं आमच्या या पुण्यातलं एक स्टेशन आहे, न्यायालय जिल्हा न्यायालय असं नावाचं स्टेशन आहे. खूप मोठं आहे मित्रांनो. जेव्हा तिथं गेलो तेव्हा मला कळलं की अरे इथं स्वारगेटचं म्हणजे स्वारगेटची ट्रेन फक्त इथूनच जाते. नंतर मग मी इथं आलो आणि मला पुढं जाऊन स्वारगेटला जायला भेटलं. म्हणजे हे स्टेशन तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा. तर चला जास्त वेळ न घालवता मी माझा शॉर्ट ब्लॉग इथंच एंड करतो मित्रांनो. कारण की कसं आहे, खूप म्हणजे खूप भारी व्हिडिओ आहे आणि तुम्ही नक्कीच पहा मित्रांनो. मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल. चला जास्त वेळ न घालवता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. बाय.